मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी बातमी। धरण क्षेत्रामध्ये पाऊस बरसतोय। मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरणातला साठा हा 3% वाढलेला आहे। मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 9.41% पाणीसाठा झालाय, तर सातही तलाव क्षेत्रामध्ये पावसाने आता जोर धरलेला आहे। तुळशी तलाव परिसरामध्ये सर्वाधिक 150 मिलीमीटर पाऊस झालाय। विहार इथं 122 मिलीमीटर, भातसा धरण परिसरामध्ये 72 मिलीमीटर पाऊस झालाय। त्याचबरोबर मोडक सागर धरण परिसरामध्ये 48 मिलीमीटर पाऊस झालाय। मध्य वैतरणा धरण परिसरामध्ये 46 मिलीमीटर आणि अप्पर वैतरणामध्ये 40 मिलीमीटर, त्याचबरोबर तानसा परिसरामध्ये देखील 34 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। आणि सध्या या 7 तलावांमध्ये किती पाणीसाठा आहे जाणून घेऊयात। भातसा 48,393 MLD, तर क्षमतेच्या 6.75% पाणीसाठा आहे। त्यानंतर पुढचं धरण आहे मोडक सागर, 29,857 MLD पाणी उपलब्ध आहे आणि क्षमतेच्या 23% पाणीसाठा सध्या आहे। त्याचबरोबर मध्य वैतरणा 26,038 MLD पाणी आहे आणि 13% एकूण क्षमतेच्या पाणीसाठा सध्या आहे। त्याचबरोबर विहार तलाव 18,462 MLD पाणी आहे, क्षमतेच्या 66% पाणीसाठा सध्या या धरणामध्ये शिल्लक आहे। त्यानंतर तानसा 9,709 MLD पाणी आहे, क्षमतेच्या 6.69% पाणी आहे। तुळशी तलाव 3,680 MLD पाणी आहे, क्षमतेच्या 45% पाणी सध्या या धरणामध्ये आहे। अप्पर वैतरणा अजूनही निम्न पातळी खाली आहे, उपयुक्त पाणी साठा हा 0 आहे। मात्र या सगळ्या परिसरामध्ये पाऊस बरसतोय, त्यामुळे हा साठा वाढण्याची शक्यता आहे। तर मुंबईकरांना या बातमीला एक मोठा दिलासा मिळालेला आहे। धरण क्षेत्रामध्ये सध्या पाऊस पडतोय आणि धरणातला साठा हा 3% वाढल्याचं दिसून येत आहे। मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एकूण 9.41% पाणीसाठा आहे। अनेक धरणांमधला हा पाणीसाठा हळूहळू वाढतोय। सध्या या धरण क्षेत्रामध्ये, या परिसरामध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांना दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल। मुंबईला विविध धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो। एकूण 7 धरणांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, मुंबईला पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधला पाणीसाठा हा हळूहळू वाढतोय, त्यामुळे मुंबईकरांना दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल। अजय, आपण जर पाहिलं तर जसं तू म्हटलीस की नक्कीच ही मुंबईला दिलासा देणारी बातमी आहे, कारण की मुंबईत पाणी कपात आलं होतं, धरणातला पाणीसाठा जो आहे तो कमी झाला होता। त्याच्यानंतर आता हळूहळू या पावसामुळे, जुलैमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे हा पाणीसाठा वाढताना पाहायला मिळतो। आजची जर टक्केवारी पाहिली तर 9.41% इतका साठा जो आहे तो झालेला आहे, म्हणजे 1,36,137 दशलक्ष लिटर जेवढा पाणीसाठा झालेला आहे। पण मागच्या वर्षीची जर तुलना केली तर हा पाणीसाठा तितका समाधानकारक नाही, कारण की याच दिवशी मागच्या वर्षी 50 साधारणतः 75% साठा होता, म्हणजेच 7,34,562 मिलीलीटर साठा जो आहे तो धरणांमध्ये होता। त्यामुळे आता ज्या मानाने यंदाच्या वर्षाची परिस्थिती आहे, ज्या पद्धतीने आपण पाणी कपातीवर गेलो तर धरणातला साठा कमी झाला होता, त्याच्यानंतर या पावसामुळे हळूहळू धरण जे आहे ते धरण क्षेत्र पुन्हा एकदा भरताना पाहायला मिळतात। पण मागच्या वर्षीची किंवा त्याच्या आधीच्या वर्षाची तुलना केली तर हा साठा तितक्या जलद गतीने भरला गेला नाही। त्यामुळे आता जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यात किती पाऊस पडतो याच्यावर मुंबईचं पुढच्या वर्षाचं गणित बसलं जाणार। त्यामुळे धरण साठ्यात पावसाचं प्रमाण वाढलं जावं अशी सुद्धा आता एक उपाययोजना करण्याची गरज आहे। त्यासोबतच पाणी वापरणं आणि त्यासोबतच पाण्यावर निर्बंध वापरणं आणि पाण्याचा अपव्यय टाळणं हे सुद्धा आता मुंबईकरांसमोर आव्हान असणार आहे। हो, अगदी निश्चित। धन्यवाद अजय या सविस्तर माहितीसाठी।